नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्टडी फ्लो अपडेट्समध्ये आपलं पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत आहे. सो ॲज यू कॅन सी, NPCIL मीन्स न्यूक्लिअर पॉवर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेडमध्ये पदभरती सुरू झालेली आहे. कोणकोणती पदे आहेत, कशाप्रकारे तुम्ही ॲप्लिकेशन करू शकता, लास्ट डेट काय आहे, सर्व डिटेल्स आपण या व्हिडिओमध्ये पाहूया. व्हिडिओ एंडपर्यंत पहा. नवीन असाल चॅनलवर सबस्क्राईब नक्कीच करा. सो ॲज यू कॅन सी 52 पेजेसचं हे ऑफिशियल PDF आहे NPCILचं. याच्यामध्ये हे पूर्ण PDF हिंदीमध्ये आहे, पण मी तुम्हाला एक्सप्लेन करेल की याच्यामध्ये ज्या मेन गोष्टी आहेत महत्त्वाच्या त्या काय काय दिलेल्या आहेत. याचे ॲप्लिकेशन स्टार्ट झालेले आहेत. लास्ट डेट इथं दिलेली आहे 27/11/2025. या तारखेपर्यंत तुम्ही ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकता. आता पद कोणकोणते आहेत त्या बघूया. उपप्रबंधक जे मानव संसाधनमध्ये येतं, उपप्रबंधक तसंच वित्त व लेखा, उपप्रबंधक C&MM आणि कनिष्ठ हिंदी अनुवादक JST अशा पदं याच्यामध्ये 10 पदं आहेत. तसेच खाली दिलेलं आहे पद आणि श्रेणी वर्तमान. आता इथे पदांची नावं तेच आहेत, ते बघू शकता. उपप्रबंधक विधी, कनिष्ठ हिंदू अनुवादक यांची टोटल 112 पदं, अशी टोटल 122 पदं तुम्हाला याच्यामध्ये पाहायला भेटतात. खाली बघूया बेंचमार्क डिसॅबिलिटी ज्यांना असेल, बेंचमार्क निशक्त इथं दिलेलं आहे, त्यांच्यासाठी सुद्धा याच्यामध्ये जागा दिलेल्या आहेत किंवा श्रेणीनुसार इथे गोष्टी दिलेल्या आहेत की कशा प्रकारे तुम्ही अप्लाय करू शकता किंवा काय काय इलिजिबल होऊ शकतं. श्रेणी दिलेल्या आहेत तिथं, त्यानुसार तुम्ही वाचू शकता किंवा कॉमेंट सेक्शनमध्ये विचारू शकता. आता याच्यामध्ये आपण जसं जसं स्क्रोल करूया, याच्यामध्ये शैक्षणिक पात्रता आपण सगळ्यात महत्त्वाचं ते आहे बघूया. कमीत कमी 60% कोणत्याही विषयामध्ये द्वितीय मान्यताप्राप्त पूर्वकालीन MBA झालेला असं पाहिजे किंवा द्वितीय वर्षीय मान्यताप्राप्त पूर्णकालिक स्नातकोत्तर डिग्री म्हणजे त्याच्या समकालीन कोणतीही डिग्री किंवा पूर्णकालीन प्रबंधक अध्ययनमध्ये अथवा झालेलं पाहिजे. म्हणजे ह्याच्यामध्ये सगळ्यात सोपं सांगायचं म्हणलं तर तुमचं डिग्री कंप्लीट झालेली पाहिजे. ह्याच्यामध्ये MBA बी झालेलं असेल तरी चालतं, पण मिनिमम तुम्हाला 60% असलं पाहिजे. आता काय काय याच्यासाठी स्पेशलायझेशन सांगितलेलं आहे ते सुद्धा तुम्ही इथं रीड करू शकता. दुसरं पद आहे उपप्रबंधक. याच्यामध्ये कमीत कमी 60% द्विवर्षीय मान्यताप्राप्त पूर्वकालिक MBA असलं पाहिजे. MBA तुमचं कंप्लीट असेल, इझिली याला ॲप्लिकेशन करू शकता. अशाच प्रत्येक पदांसाठी इथे जे आहे सेम जे आहे ती क्वालिफिकेशन्स इथं दिलेले आहेत. शैक्षणिक योग्यता सुद्धा तुम्ही रीड करू शकता. खाली पाहूया आणि याच्यामध्ये जी पे स्केल आहे, वेतनचं म्हणजे वेतन लेवल, म्हणजे याच्यामध्ये पे स्केल म्हणलं जातं, ते पे स्केल सुद्धा इथं दिलेली आहे. मासिक वेतन याच्यामध्ये DA किंवा बाकीच्या गोष्टी ॲड करून ते दिलेलं आहे. याच्यामध्ये भत्ते कोणकोणते मिळणार आहेत, परिवहन भत्ता, छुट्टी यात्रा भत्ता, या गोष्टी याच्यामध्ये जे सुट्टी वगैरे असते तसं भेटणार आहे. तर अशा प्रकारच्या गोष्टी इथं दिलेल्या आहेत, ज्या की सिलेक्शनच्या नंतरच्या आहेत. आयुसीमा दिलेली आहे, तुमचं वय कसं बसलं पाहिजे. तो उपप्रबंधक या पदासाठी 18 ते 30 वर्ष असलं पाहिजे. हिंदी अनुवादकसाठी 21 ते 30 वर्ष असलं पाहिजे. याच्यामध्ये SC/ST या प्रवर्गासाठी 5 वर्षाची सूट आहे. OBC या प्रवर्गासाठी 3 वर्षाची सूट आहे. जे बेंचमार्क डिसॅबिलिटी असते त्यांना 10 वर्षाची सूट आहे. जे अनुसूचित जातीमध्ये बेंचमार्क डिसॅबिलिटीवाले आहेत त्यांना 13 वर्षाची सूट आहे. तर अशा प्रकारे इथे सूट दिलेली आहे. जे 1984चे दंगे झाले होते त्यांच्यामध्ये अफेक्टेड असतील तर त्यांना सुद्धा 5 वर्षाची सूट आहे. जे रिटायर्ड सर्व्हिसेस असतात, एक्स सर्व्हिसमॅन्स असतात, त्यांना सुद्धा 5 वर्षाची सूट आहे. तर हे एज रिलॅक्सेशन दिलेले आहेत. तसंच तैनातीचं स्थान कोणतं, तर त्याबद्दल इथं दिलेलं आहे. कोणत्याही ह्याचं NPCILचं जे डिपार्टमेंट जिथंही असेल तिथं तुम्हाला ड्युटी करावी लागते. याच्यामध्ये चरण कोणकोणते आहेत, 2 चरण आहेत, म्हणजे 2 लेवल्स असणार आहेत. चरण 1 त्याच्यामध्ये ऑनलाईन परीक्षा घेणार आहेत आणि दुसरं व्यक्तिगत साक्षात्कार. म्हणजेच आता हे ऐकून तुम्हाला वाटत असेल की हे काय आहे, तर सिम्पल आहे. पहिलं जे चरण आहे म्हणजे पहिली जी स्टेज आहे ती ऑनलाईन एक्झामिनेशनची, सेकंड जी आहे ती स्किल टेस्ट असते. 2 तुम्ही पासआउट कराल तर तुमचं जे आहे याच्यामध्ये जॉब लागून जातो. परीक्षेला तुमचा 120 मिनिट म्हणजे 1 तास दिला जातो 2 भागामध्ये. भाग 1 मध्ये तुम्हाला क्वांटिटिव्ह ॲप्टिट्यूड, रिझनिंग, हे जनरल अवेअरनेस वगैरे या गोष्टी असतात आणि भाग 2 मध्ये व्यावसायिक कार्यक्षेत्र त्याच्याशी संबंधित प्रश्न असतात. त्याचबरोबर जे पुढचं प्रश्नांची संख्या बघू शकता, तर भाग 1 मी जी सांगितलं त्याच्यामध्ये 50 प्रश्न आणि दुसऱ्यामध्ये 70 प्रश्न. तुम्हाला याच्यामध्ये 1/4 सुद्धा आहे. चुकला प्रश्न 4 चुकले तर 1 मार्क जातो. परीक्षासाठी अर्हता बघू शकता, 40% तुम्हाला मिनिमम पाडायचे आहेत, म्हणजे क्वालिफाय तरी व्हायचं आहे, नाहीतर नापास धरलं जातं, पण मेरिटमध्ये तर यायचंच आहे. आणि जर SC/ST PWD या प्रवर्गातून येत असाल तर 30% तुम्हाला, म्हणजे त्यांना 40% आहे जनरलला आणि तुम्हाला 30%, म्हणजे 10%च्या याच्यामध्ये रिलॅक्सेशन आहे. चरण 2 त्याच्यामध्ये 100 मार्काचं असतं, म्हणजे जे स्किल टेस्ट वगैरे असतो त्याच्यामध्ये रेशो बघू शकता 1/5 असं तुम्हाला बोललं जाणार आहे त्या पदानुसार. याच्यामध्ये अंतिम मेरिट लिस्ट लागते आणि त्यानुसार तुम्हाला मेरिटमध्ये यावं लागतं आणि अशा प्रकारे याची जॉब लागते. पदं आपण पाहिले, पदांची संख्या पाहिली, त्याचबरोबर आपण लास्ट डेट पण पाहिली. याच्यामध्ये खाली जर पाहिलं तर एवढं काही इम्पॉर्टंट नाही आहे. याच्यामध्ये जे
ही आहे, जे आरक्षण आहे किंवा जी भाषा वगैरे आहे त्याच्याबद्दल दिलेलं आहे. तुम्हाला प्रश्न जे आहेत ते हिंदी किंवा जे इंग्रजी आहे त्या दोन्ही भाषेमध्ये देता येतात. अशा प्रकारे ऑनलाईन अर्ज करायचं सगळ्यात महत्त्वाचं ते आहे. तर बघा 7/11/2025 पासून सुरू झालेला आहे. 27/11/2025 पर्यंत अर्ज करू शकता. ऑनलाईन पद्धतीने यांची npcilcareers.co.in यावर जाऊनच तुम्ही ॲप्लिकेशन करू शकता. ऑनलाईन ॲप्लिकेशन आहे त्याच्यामुळे तुम्हाला तुमचे डॉक्युमेंट्स सबमिट करावे लागतील. इथे तुम्हाला एक प्रकारे जे ओरिजिनल डॉक्युमेंट्स आहेत ते सबमिट करावे लागतील. ऑनलाईन प्रोफाईल बनवावी लागेल. आता याची फीस काय आहे, तर आवेदन जे आहे शुल्क ते 500 रुपये आहे. कनिष्ठ अनुवादकसाठी 150 रुपये आहे. जे वरचे मी पदं सांगितली त्यासाठी 500, खाली 150. आता ह्याच्यामध्ये म्हणजे फीस स्ट्रक्चर अशा प्रकारे आहे. जे SC ST OBC या प्रवर्गातील विद्यार्थी असतात त्यांना याच्यामध्ये फीसमध्ये थोडंसं सूट भेटते. एक सर्व्हिसमॅनला फीस घेतली जात नाही. आता याच्यामध्ये आवेदन शुल्क भरायची बी डेट आहे 27/11. जी लास्ट डेट आहे ऑनलाईन ॲप्लिकेशनची त्याच दिवशी तुम्ही फीस भरू शकता. कारण काय काय याच्यासाठी 2 ते 3 दिवस एक्सटेंड केले जातात, पण याच्यामध्ये क्लिअरली मेन्शन आहे की तुम्हाला म्हणजे फीस पण त्या दिवशीच भरावी लागेल. त्याचबरोबर खाली वॉर्निंग्स दिलेल्या आहेत, जे नोटीस दिलेल्या आहेत. जसं की विद्यार्थ्यांनी जे ओरिजिनल म्हणजे जे इन्फॉर्मेशन आहे ती फिलअप करायची आहे. जर चुकीची भरली किंवा जर फसवायचा प्रयत्न केला, फसवणूक केली तर कायदेशीर कारवाई होईल, तुम्ही यातून बाद होताल. तर तुम्हाला सजेशन आहे की नक्कीच परीक्षा देण्यासाठी असं करू नका. जर क्वालिफाय होत असाल तर नक्कीच तुम्ही याच्यामध्ये तुमचे ओरिजिनल जे इन्फॉर्मेशन आहे ते सबमिट करा. याच्यामध्ये विषय कोणकोणते आहेत, तर जे भारताचं संविधान आहे त्याचे ॲक्ट्स, त्याचबरोबर विधी सिद्धांत जे लॉ असतात त्याच्याबद्दल, आंतरराष्ट्रीय जे ही आहेत आपले लॉज आहेत त्याच्याबद्दल, पारिवारिक कानून त्याच्याबद्दल, बरेच म्हणजे जे विधी रिलेटेड गोष्टी आहेत, लॉ रिलेटेड आहेत, तो विषय याच्यामध्ये दिलेले आहेत. त्याचबरोबर उपप्रबंधकसाठी व्यापार, अर्थशास्त्र, लेखाकरण, वित्त, वस्तू सेवा कर, सीमा शुल्क यांच्या रिलेटेड सर्व याच्यामध्ये विषय आहेत. उपप्रबंधकसाठी सुद्धा तेच आहे. तशाच प्रकारे लेखाकारक मानक, सिद्धांत वगैरे ह्या गोष्टी दिलेल्या आहेत. तुम्हाला जर हे डिटेल्ड पाहायचं असेल तर विचारू शकता. आपण हेच खालचं जे आहे तेच ह्यांनी PDF इंग्लिशमध्ये दिलेलं आहे. तर टोटल 52 पेजेसचं आहे. 28 पेजेसपर्यंत ही इन्फॉर्मेशन दिलेली आहे. इंटरेस्टेड असाल नक्की यासाठी ॲप्लिकेशन करा. काही प्रश्न असतील तर कॉमेंट सेक्शनमध्ये विचारू शकता. PDF पाहिजे असेल इंस्टाग्रामवर कनेक्ट करा आमच्याशी. डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे. तर व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.